त्यासाठी चांगला स्टार्ट कोण कन्वर्ट करून देईल. बॅटिंग शानदार करायची आहे, परंतु त्याच्यासाठी सागर स्ट्राईक एंडकडे आपण पाहतोय. जवळजवळ आपण बघितलं नक्कीच या स्पर्धेला जर विचार करायचा झाला तर विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा आयोजित आई महामाई देवी चषक 2025 नक्कीच जर आपण बघितलं थोडासा मैदानाचा आलेख घेतला तर समोर पटरीच्या बाजूने जाऊन बघितलं ना तर एक काय सुंदर चित्र डोळ्याच्या समोर येत आहे आणि एक भगवं वादळ म्हणजे एक भगवं वातावरण निर्माण झालं. एक तिथून मला तर वाटतं की या टुर्नामेंटचा एक सेल्फी घेतला ना तर एक उत्तम दिशा येईल आणि कारण की जवळजवळ छान असं चित्र सुद्धा तिथून आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन स्टँड आपण पाहिला आहे, चंडिका देवी स्टँड, त्यानंतर आई महामाई देवी स्टँड आणि नक्कीच मॅचला होती आता सुरुवात. पहा स्कोरिंग झोन आहे, दोन डिक्लेरेशन आहेत पहा. नक्कीच झोन आधी ते दर्शवले जाते, त्याच्या तिकडे गेला बॅटला स्पर्श करून 2 धावा, मध्ये थांबला तर तुम्हाला धावा कंप्लीट करायच्यात आणि जर मिस करून जाते मग बाईच्या असतील ते म्हणजे सिंगल ती येईल तुम्हाला. चला आता होती या मॅचला सुरुवात. देऊया शुभेच्छा मनपूर्वक. बॉलिंग ट्रॅकवर आहेत रोहित सुतार. पहिला चेंडू ऑन साइडला लॉब करण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये फिल्डर होते थोडेसे कमी पडले, जयेश आहेत तिथे डीप मध्ये, परंतु पहिल्या चेंडूवर मात्र थोडासा धोका निर्माण झाला होता खेळाडू संजयला, सागरला नक्कीच धोका निर्माण होता तिथे आणि जवळजवळ आपण पाहू शकतोय. तर मग आता संजय स्ट्रायकेनकडे येतोय म्हणजे 10 क्रमांकाची जर्सी प्रदान केलेला म्हणजे 10चा अंक आपण बघितला तर एक मोठा अंक आहे, कारण की या 10च्या अंकामध्ये आपण विश्लेषण करायचं झालं तर क्रिकेटचे दैवत म्हणून त्यांची ओळख आपण पाहिली आहे तर सचिन रमेश तेंडुलकर सरांना पाहिलं आहे आणि दरम्यान या वडीला पाहिलं तर रन आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. जशी काय नडगुत धन्यवाद इथे आपण पाहिलं तर कुठेतरी चुकीचा कॉलिंग ठरला गेला आणि मग कारण की शॉट कंप्लीट करून मात्र वेगानं नॉट स्टॅकिनकडे पोहोचणं तितका वेळ नव्हता कारण फिल्डर अगदी जवळ होता. मग मी तर म्हणेन की यावेळेला एखादा चेंडू डॉट गेला असता चालला असता. पुन्हा एकदा आपण पाहिलं की भूषणदादांचा आगमन होत आहे. या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आहेत भूषणदादा पडवले. आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहिलं, दोस्तीची या दुनियेतला एक राजा माणूस म्हणून त्यांची सातत्याने ओळख पाहायला मिळते. शॉर्ट पिच चेंडू पुल केला यावेळेला हवे फटका आणि हा फटका मात्र थेट हवेंच्या लाटांवर स्वार निघून गेलाय मिड विकेट सीमारेखा पार आणि हा मिळेल दमदार शानदार आई महामाई देवी चषकातील षटकार 6 धावा. डीजे संजू तुझ्या अंगाला भोका पडतील. इथे आपण पाहिलं तर षटकार फेश केला गेलाय मैदानाच्या मध्ये सागरच्या माध्यमातून. एक बिग हिट, हो यावेळेला आपण बघितलं तर अगदी खोलटप्प्याचा चेंडू हाताळला गेला, बॅटची कडा डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धाव मात्र मिळतील तिथे. नक्कीच हा विचार चांगला होता. रोहित सुतारच्या माध्यमातून आपण बघितलं तर रोहित ज्यांना आपण पाहिलं तर अतिशय चांगला खेळ करत असताना देखील पाहायला मिळाले. तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं, त्यानंतर मैदानाच्या बाहेर सुद्धा एक चांगला व्यक्तिमत्व म्हणून आपण रोहित सुतार यांना सातत्याने पाहतोय. परंतु यावेळेला एक क्रिकेटर म्हणून ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ते रोल पूर्ण करत असताना आपण अनेक वेळा पाहिलंय. आणि मर्दुई स्पोर्ट्स राजावली बीज संघाला जेव्हा टायगर्स चषकामध्ये आपण पाहिलं होतं तर उत्तम कामगिरी त्यांची देखील राहिली होती, परंतु शेवटच्या मॅचमध्ये कमी पडले गेले होते. नक्कीच आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय सन्माननीय मोहनदादा पाटील नक्कीच आपलं मनपूर्वक स्वागत असेल त्यांच्यासोबत. आपण पाहिलं तर आदरणीय सन्माननीय भावेशजी पूर्णेकर साहेबांचं सुद्धा इथे शुभागमन झालंय. हेमंत वर्तकजी साहेबांचं सुद्धा इथे शुभागमन झालंय. वेलकम, सुस्वागतम हार्दिक असं स्वागत असेल या सगळ्या अतिथींचं पुन्हा एकदा आज दुसऱ्या दिवसामध्ये आई महामाई देवी चषक 2025 मध्ये हे आलेले आमचे प्रमुख पाहुणे आणि या स्पर्धेला मात्र भेट देताना पाहायला मिळतात. नक्कीच आपण पाहिलं तर आल्या आपण पाहिलं तर सन्माननीय भावेशजी पूर्णेकर साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम देणगी 5,000 रुपयाची या स्पर्धेसाठी नक्कीच मिळाली आहे.
आल्या आल्या दिलदार दर्शनपणा मात्र नक्कीच त्याने दर्शवला गेला आहे आणि नक्कीच अशा प्रकारचा आशीर्वाद अशा प्रकारचा प्रेम मिळत राहो भावेश दादा नक्कीच आपले आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेला अगदी अमूल्य आपण पाहिलं आपलं जे सहकार्य मिळालं आहे नक्कीच आपलं जे योगदान आणि नक्कीच जे नुकतंच तुम्ही दिलेलं आपण पाहिलं तर हे आर्थिक सहकार्य. पाहुण्यांच्या माहितीसाठी नक्कीच मी सांगेन हा मॅच चालू आहे दोन संघांच्या दरम्यान. विकेट डाऊन झाली तिथे. एका बाजूने आपण पाहतोय बॅटिंग करणारी टीम म्हणजेच जवळजवळ वाघोबा प्रसन्न भावकल टीम पाहायला मिळते आणि फिल्डिंग करणारी टीम जी म्हणजेच मारुती स्पोर्ट्स राजावली बी टीम पाहायला मिळते. टॉस जिंकला गेला मारुती स्पोर्ट्स राजावली बी टीमने आणि टॉस जिंकून त्याने फिल्डिंग करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो निर्णय आत्तापर्यंत मी तर म्हणेन की थोडासा यशस्वीरित्या मात्र पूर्ण करत असताना जरूर अंदाज दर्शवते. कारण की रोहित सुतारचं पहिलं षटक आत्तापर्यंत आपण जवळ पाहिलं ना एक षटकार त्याने खर्च केला परंतु 2 बहुमूल्य विकेट सुद्धा त्याने मिळवून देण्याचं कार्य केलं आहे आणि या टीमची टोटल आपण पाहिली आहे ना 10 धावा. मोहन भाई पाटीलचे वाढदिवसाचा निमित्त काढलाय मोहन भाई पाटीलचे वाढदिवस. जो बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर स्वतः कर्णधार इथे येताना पाहायला मिळतोय. एजे पहिले षटक समाप्त झाले. मारुती स्पोर्ट्स राजावली संघाने नाणेपैकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं गेलंय. जिथे या मॅचमध्ये आपण पाहिलं तर वाघोबा प्रसन्न भावकल संघाला मात्र पहिल्या षटकामध्ये 10 धाव्यांची सुरुवात आपण पाहिली आहे. परंतु ही सुरुवात आपण पाहिली तर आणखीन किती मोठी दुसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारे कन्वर्ट केली जाईल कारण की वेग द्यायचा आहे तर मग ते पार्टनरशिप करावे लागेल. सागर आहेत आणि अजय जे आपण पाहिले तर कर्णधार आहेत या संघाचे प्रामुख्याने आपण पाहिलं तर सध्या तरी नॉन स्ट्रायकरकडे उमेश वर्गण असतील दुसरं षटक मात्र फेकण्यासाठी. दुसरं षटक असेल त्याला वेळ गेला नाही पाहिजे लक्ष असू द्या जास्त वेळ खर्च नाही झाला पाहिजे ही विनंती असेल तुम्हाला. दुसरं षटक उमेशच्या हातामध्ये. त्यावेळेला फटका हवेत खेळा लॉफ्ट केलाय जयेश भुयालचा प्रतिम झेल मात्र पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहिलं तर मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये मध्ये हा चेंडू होता हवेत होता भरपूर वेळ. जयेशने मात्र डिस्टन्स मात्र आपण पाहिलं तर नक्कीच जे गाठलं गेलं आणि इथून झेल मात्र एक सुरेख पकडला गेला आणि महत्वपूर्ण तिसरा धक्का इथे वाघोबा प्रसन्न भावकल संघाला दिलाय. इथून पाहायला आपण तर नक्कीच थोडीशी पडझड मात्र पाहायला मिळते. तिसरा मोठा धक्का हजरू पाहायला मिळते भावकल टीमला. नक्कीच आपण पाहिलं तर द ग्रेट मराठा सांगितलं तर मग आठवण होते नक्कीच मोहनदादांची आणि नक्कीच त्यांच्या सहकार्यांची आणि द ग्रेट मराठा परिवार नक्कीच आपण पाहिलं तर भरपूर मोठा आहे दिलदार आहे कारण की सातत्याने आपण पाहिलं तर सामाजिक शैक्षणिक आणि अनेक अशा विविध आपण पाहिलं तर क्षेत्रामध्ये नक्कीच त्यांची गरज आणि नक्कीच त्यांचा मदतीचा हार ह्या सातत्याने मिळत असतोय. बाटारीन झाले होते किशोर डवला फुल टॉस केला होता ड्राईव्ह केला होता मिसफील्ड झाली आहे आणि त्या मिसफील्डचं नक्कीच थोडंसं नुकसान होईल कारण की चांगलं ग्रेट एफर्ट्सची गरज होती परंतु एक छोटी मिस्टेक आपण पाहिली तर थोडी महागात पडू शकते कारण की एक धाव मात्र आपण पाहिली एक्स्ट्रा खर्च केले आणि जेव्हा कंपल्सरी चेसचा जर नियम आपण पाहिलं तर मग एक धाव कंप्लीट करायची असली ना मग त्या 1ला 2 मध्ये कन्वर्ट करायचं होतं म्हणजे ही एका मिस्टेकला आपण पाहतो किती भारी पडू शकते. इथून पाहावं लागेल पुढचा चेंडू घेऊन सज्ज उमेश कट करण्याचा प्रयत्न आपण पाहिलं तर किशोर गांगुर्डे आपण पाहिलं तर अगदी विकेटच्या जवळ आहेत क्लोज आहेत आणि मग आता टप्पा थोडासा चांगला ठेवला गेला होता फलंदाजाला मजबूर केला होता बॅकफुटला खेळण्यासाठी कारण की फलंदाजाच्या मनामध्ये एक शंका असते कारण की विकेट किपर अगदी क्लोज आहे आपल्याला मोठा धोका आहे तिथे सेफ खेळण्याचा प्रयत्न करतोय. लेट केलाय चेंडूला कट केला जातोय अगदी गलीच्या दिशेने धाव मात्र एक मिळाली. थोडेसे आपण पाहिलं तर आउटफील्ड मध्ये क्विकपणा असायला हवा परंतु तो क्विकपणा दिसला नाहीये आणि इथून मात्र संधी मिळाली. 2 धावा जोडल्या जात आहेत तर टीमच्या टोटलमध्ये टीमची टोटल 14 धावा. दुसरे षटक आहे प्रगती पथावर. यानंतर होणारा मॅच सुद्धा खूप महत्त्वाचा असणार आहे. 2 संघाच्या संघनायकांनी रेडी राहायचं आहे की एका बाजूने आपण पाहणार आहोत श्री साई दत्त स्पोर्ट्स काजूपाडा आणि बोबत वाईज बोबतपाडा. इनिंग संपल्यानंतर आपण टॉस बॉक्समध्ये टॉस सुद्धा करणार आहोत या 2 संघांच्या दरम्यान.
ड्राईव्ह केला होता बॅक टू द बॉलर. नक्कीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, चांगली बॉलिंग पाहायला मिळते, नक्कीच चांगला ग्रेट वर्क आपल्याला पाहायला मिळते. उमेश वरगडा राजावली या संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून टीमच्या टोटलमध्ये नक्कीच थोडंसं आपण पाहिलं तर लगाम लावले गेले, कारण की गती त्यांना प्राप्त करू दिली नाहीये. हा शॉर्ट पिच होता, ऑन साईडला मात्र नक्कीच खेचण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मिस केला जातोय चेंडू. डॉट चेंडू आणि या डॉट चेंडूने होते षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 14 धावा आपल्याला पाहायला मिळते 3 गड्याच्या मोबदल्यात, ज्यामध्ये मोठी नावं आपण पाहिली होती तुषार, संजय आणि सागर. हे 3 खेळाडू मात्र परतल्यानंतर आपण पाहिले की अजय मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि किशोर. मात्र हे 2 खेळाडू नक्कीच चांगला खेळ करतील का, आपल्या टीमला मात्र इथून पुढे घेऊन जायचं कार्य करतील का. भरपूर काही प्रश्न असतील तुमच्या मनात, भरपूर काही प्रश्न आहेत आमच्या मनात. प्रश्नाचं उत्तर मी येईल, मात्र घेऊ छोटासा ब्रेक. चंद्र गावाच्या ग्रामस्थान धन्यवाद डीजे. नक्कीच आपण पाहिलं तर मोहन दादा नक्कीच आपण पाहिले तर नक्कीच आणि त्यांच्या परिवारावर म्हणजे जे द ग्रेट मराठा परिवार आपण पाहिला तर त्यावर आधारित आपल्याला नेमकेच गाणं पाहायला मिळते, कारण की सातत्याने एक सक्रिय असं व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर या विभागामध्ये अनेक वेळा त्यांना आपण पाहिले पुढाकार घेताना. नक्कीच त्यांच्यावर हे गीत आपण ऐकलं गेलं. प्रशांत स्वॅग से करेंगे प्रशांत का स्वागत. एजे ने मात्र हात ठोकलेला A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. नक्कीच आपण पाहिलं की पंचांच्या मनात नक्कीच थोडासा डाऊट आहे, शंका आहे, DRS ची केली आहे माग. चंद्रगावची चंडिकाई भक्ताना पावली गो, चंद्रगावची चंडिकाई भक्ताना पावली गो, चंद्रगावची चंडिकाई भक्ताना पावली गो, चंद्रगावची चंडिकाई भक्ताना पावली नक्कीच आपण पाहिलं तर तिसऱ्या अंपायरचा डिसिजन आमच्यापर्यंत आले की फेअर डिलिव्हरी आहे, की जी शंका होती पंचांच्या मनामध्ये आणि ती शंका मात्र नक्कीच जिथून दूर केली आहे. कारण की कोणत्याही खेळाडूवर आपण पाहिलं तर कोणत्या संघावर आपण पाहिलं तर नक्कीच कोणता अन्याय नाही होणार, कारण की हा सुद्धा विचार होता. कारण की 2 कॅमेऱ्याच्या सहाय्याने आपण पाहिलं तर नक्कीच ही स्पर्धा आपण पाहिली तर लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे आणि वापर सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच योग्य रीतीने होताना पाहायला मिळतोय. आता मात्र या वेळेला नक्कीच नो बॉलचा इशारा मात्र मिळेल, कारण की हा चेंडू आपण पाहिला तर कमरेच्या वर बीमर चेंडू हाताळला होता. सन्माननीय नंदकुमारजी पडवळे साहेबांचं इथे शुभ आगमन झालंय. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल नंदकुमारजी पडवळे साहेब. वही आपण मैदानाच्या दिशेने षटकार नंतर नो बॉल आणि नो बॉल नंतर आता फ्री हिट. आता एक ग्रेट ऑपॉर्च्युनिटी आहे, मेजवानी आहे. म्हणजे दुपारचं सत्र आपण बघितलं की नक्कीच आलं ना की मग जेवणाची मेजवानी असते, परंतु या वेळेला फलंदाजाला आहे ती नक्कीच मोठी मेजवानी, एक मोठा फटका ठोकण्याची, षटकार किंवा चौकार ठोकण्याची प्रशांतच्या विरोधात. फ्री हिटचा चेंडू, हा फ्री हिटचा चेंडू पाहिला पण तर वाईट आहे, खराब आहे, दिशाहीन आहे. मात्र पुन्हा एकदा फेकावा लागेल, पुन्हा मेहनत करावी लागेल इथे हा चेंडू हाताळण्यासाठी. आणि फ्री हिटचा चेंडू मात्र नक्कीच कंटिन्यू असेल. म्हणतात नक्की नक्कीच घर बांधणी करताना पायावरची पहिली वीट, जेवणामध्ये मीठ आणि क्रिकेटमध्ये फ्री हिट हा सुपर हिट ठरेल का, पाहूया आपण. नाही, दम नाही या फटक्यामध्ये. फ्री हिटचा चेंडू कॅच कलेक्ट केला गेला होता, परंतु नुकसान मात्र तितकं काही होणार नाही आहे. कदाचित असं वाटलं होतं की मोठा फटका पाहायला मिळू शकतोय, परंतु अजय होते, किशोर होता नक्कीच. जिथे आपण बघितलं की अजय आता स्ट्रायकनकडे आलेत आणि विश्लेषण करायचं झालं की मग प्रशांत यांना गोलंदाजीमध्ये जवळजवळ एक षटकार, एक नो, त्यानंतर आपण बघितलं की एक वाईट सुद्धा फेकला गेला. टीमची टोटल 24 धावा. यावेळेला पाहतोय फटका खेळला जातोय अगदी लॉंगांच्या दिशेने, फिल्डर आहेत तिथे. चेंडूची फेकी आली आहे, फिल्डिंग मध्ये नक्कीच चांगला एफर्टची गरज आहे, परंतु ते मिळत नाहीये. कुठून तरी विचार विनिमय करावं लागेल, कारण की ज्या प्रकारे आतापर्यंत जर विश्लेषण करायचं झालं ना तर मग आता थोडासा जो मोमेंटम मिळवला गेला होता ना की या षटकामध्ये तो गमावलाय, कारण की विरोधी टीमला धावा
आपण इथून जोडताना पाहिले त्या षटकामध्ये आणि मग बानीपट मिळालंय. शॉर्ट पेच्या वेळेला अगुड डब्याचा चेंडू पुल केलाय आणि हा चेंडू थेट लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर गोल केलाय 6 धावांसाठी. हा मोठा धमाका, हा मोठा विस्फोट, हा आला इव्हन क्वालिटी ब्रँडेड षटकार 6 धावा. आज उंगवला मित्र परिवार आला पटेला, सोन्याचा दिवस आज उंगवला मित्र परिवार आला पटेला. चंद्रमळा गावात गोबा विठाचा बड्डे भारी ना बड्डेला जमल्यान लोकांसारी. या षटकाराने टीमची टोटल 32 धावा आणि ज्या परिणाम आपण पाहिल्यानंतर प्रयत्न आपण पाहिले तर अतिशय चांगले अजयचे आपल्याला पाहायला मिळतात. अजय सालकरने आपण बघितलं तर ज्या प्रकारची खेळी केली आहे आतापर्यंत ज्याच्या माध्यमातून आपण विचार करायचा झाला तर मग 2 उत्तुंग षटकार आणि जवळजवळ मला वाटतंय की दुहेरी सुद्धा त्याच्या माध्यमातून 18 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय त्याने. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न केला गेला होता. हा चेंडू आपण पाहिला तर नक्कीच मिस केला जातोय आणि डॉट चेंडू जरूर येताना पाहायला मिळेल. या वेळेला पाहिले बॅट चिकाडा आहे. अगदी अगदी आपण पाहिलं तर किशोर जवळ होते, त्यांच्या हातामध्ये कॅच कलेक्ट केलाय. डेंजर मान मात्र इथे अजय होता, त्याला बाद केलाय आणि या विकेटने मात्र नक्कीच थोडं काही मित्र म्हणेन की कमबॅक आता केलं जाऊ शकतंय कारण की एक चांगली बिग हिटिंग करण्याची क्षमता ठेवणारा खेळाडू अजय मात्र बाद झालाय आणि कमबॅक मात्र प्रशांतने शेवटच्या चेंडूवर या गोलंदाजीमध्ये केलंय. टीमची टोटल 3 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर पाहतोय आपण 32 धावा आहेत. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता पाहूया की 6 चेंडूमध्ये किती धावा जोडल्या जातील, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाणार आहे. प्रत्यक्षात आपण हेही पाहणार आहोत परंतु वळणार आहोत डीजेकडे, गाणं ऐकणार आहोत, त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कमबॅक आपण जरूर करणार आहोत. नेता लाभला निर्भीड बाना, नेता लाभला ठाण्याच्या जनतेसाठी, अहो ठाण्याच्या जनतेसाठी. भूषण दादा वाघ निघाला समाज सेवेसाठी, भूषण दादा वाघ निघाला समाज सेवेसाठी, भूषण दादा वाघ निघाला समाज सेवेसाठी. नक्कीच आपण पाहिलं तर भूषण दादा नक्कीच आपण पाहिलं तर त्यांच्यावर सुद्धा हे गीत आपल्याला ऐकायला मिळालं. विश्लेषण करायचं झालं इथे तर जयेश आता बॉलिंग ट्रॅकवर येताना पाहायला मिळतील. विश्लेषण करायचं झालं तर शेवटचं हे षटक असणार आहे. या शेवटच्या षटकामध्ये जवळजवळ 32 धावा आतापर्यंत 3 षटकामध्ये आपण पाहिल्यात, परंतु त्या 32 मध्ये इथून आपण पाहिलं तर मग आणखीन एक्स्ट्रा धावा म्हणजे जास्त धावा जोडण्याचा इथून कटोकट प्रयत्न करावाच लागेल. जसं म्हटलं जाते ना की जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, असा इतकं की आनंद कमी पडेल. काही एवढं मिळवतो नशिबाचा भाग आहे, परंतु प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणंही भाग पडेल. यावेळेला वाईट चेंडूचा मात्र इशारा इथे येताना पाहायला मिळतोय. वाईट चेंडूने आपण पाहिलं तर एक्स्ट्रा धाव मात्र मिळेल. 33 धावा फलकावर आपण पाहिल्या आता आणि यावेळेला पाहिलं आपण तर ऑन साईडला खेळलेला फटका कौकांडच्या दिशेने फिल्डिंग मात्र आपण पाहिले खराब झाली. प्रत्यय पाहतोय हा चेंडू थेट निघून गेलाय अगदी बाउंड्रीला पार. हा मिळेल चौकार 4 धावा. नक्कीच मंचावर आपण मध्ये प्रमुख पाहुणे आहेत आणि नक्कीच मॅचचा आनंद घेताना जरूर पाहायला मिळत आहेत. नक्कीच ऑफ साइड वरून हा चेंडू ऑन साइडला खेळायचा होता, परंतु प्रयत्न केले जात आहेत, परंतु ते प्रयत्न मात्र तितकेच सफळ होत नाहीयेत. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल कारण की शेवटच्या षटकामध्ये इथून वेग द्यायचा आहे, परंतु तो वेग देण्यामध्ये थोडंसं कमी पडतायत. शॉर्ट पिच या वेळेला उडवण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न मात्र सफल झालाय आणि हा चेंडू बाउंड्री लाईनच्या पार. नक्कीच 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. 3 चेंडू फेकून झाली आता. एक शॉर्ट पिच चेंडू मिळाला, षटकार ठोकला गेला, त्यावर पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केला होता.
परंतु आपण पाहिलं की चेंडू पडल्यानंतर थोडीशी दिशा बदलतोय. फिल्डर मात्र धावतायत तिथे चेंडूला उचलला जाईल. तत्पूर्वी 2 धावा मात्र इथून जरूर मिळतील, परंतु त्यापैकी एक कमी होईल कारण की स्क्वेअर लेग अंपायरने आमच्यापर्यंत इशारा पोहोचवला आहे की 1 शॉट. नक्कीच आपण पाहिले तर संतोषजी कोम यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर इशारा मिळालाय. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन चे नक्कीच हे पंच आहेत. शॉर्ट पिच व्हाईट बॉलचा मात्र इशारा जरूर दिला जातोय. बाउन्सर चेंडू नक्कीच हाताळला जात आहे, पण बाउन्सची नक्कीच चेतावणी सुद्धा इथे दिली जाते. आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना तर इथून जयेश विचार हा करतोय की नक्कीच कुठेतरी फलंदाजाला थोडासा रोखण्याचा, परंतु हा प्रयत्न त्यांचा तितका सफळ होत नाही. सरळ खेळला जातोय. लॉंगऑफच्या दिशेने फिल्डर आहेत, फिल्डिंग चांगली झाली, मात्र चेंडूची फेक ही थोडीशी अकुड आली आहे आणि त्याचा मात्र फायदा मिळाला की 2 धावा मात्र झपाट्याने वेगानं कंप्लीट केल्यात. 2 धावांनी टीमच्या टोटल मध्ये भर पडली जाते. 47 धावा शेवटचा चेंडू असेल आणि किती धावांचा आता टार्गेट मात्र सेट होईल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल जिंकण्यासाठी. सोडून दिलाय हा चेंडू. पंच पुन्हा एकदा एक्सरसाइज करतायत आणि म्हणतात की हा वाईट आहे. 48 धावा झाल्यात फलकावर. एक चेंडू शिल्लक आहे आणि एका चेंडूमध्ये नक्कीच मी तर म्हणेन की आणखीन एक मोठा बिग ब्लास्ट करण्याचा प्रयत्न मात्र इथून जरूर होताना देखील पाहायला मिळेल. नो बॉल नक्कीच आपण पाहतो या वेळेला. डेफिनेटली आपण पाहतो की दुसरा बाउन्सर हाताळला गेला आणि नक्कीच हे पाहिलं गेलं पंचांच्या माध्यमातून. नो बॉलचा इशारा फ्रीडचा. मात्र पुन्हा एकदा चेंडू मात्र खेळण्याची संधी आहे फलंदाजाकडे. संधीचं सोनं करेल का, तर त्यावेळेला मिस केला गेला होता. पावल लागेल. एकतर धाव मात्र जोडली आहे टीमच्या टोटल मध्ये. आणखीन काय मिळेल का, तर आणखीन काही एक्स्ट्रा मिळणार नाहीये. आणि या एकने टीमची टोटल आपण पाहिली तर 50 धावा आणि जिंकण्यासाठी 51 धावांचं लक्ष असेल या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मरुदी स्पोर्ट्स राजावली बी संघाच्या समोर. ज्याप्रमाणे आपण पाहिली तर बॅटिंग सुरुवात आपण पाहिली होती, नक्कीच सागरनं चांगली केली होती. एक षटकार ठोकला गेला होता, त्यानंतर आपण बघितलं एक दुहेरी एक सिंगल. 10 धावांचं योगदान मात्र त्याने पहिल्या षटकामध्ये जरूर चांगला दिला होता, परंतु त्यानंतर उर्वरित खेळाडू होते ना ते थोडेसे कमी पडले. संजय कमी पडले, तुषार कमी पडले, परंतु अजय किशोर आणि नक्कीच आपण पाहिले या खेळाडूंनी थोडंसं सावरला. तर 2 कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये या, तिथे आपण टॉस करणार आहोत या प्रामुख्याने मॅचचा. श्री साई दत्त स्पोर्ट्स काजूपाडा आणि त्यांच्या समवेत असलेला बोबत बॉईज बोबतपाडा हे 2 संघाचे कर्णधार तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की टॉस बॉक्समध्ये या. आदिवासी आमच्या पद्धती आहेत ऐतिहासिक. या रानाचा मूळ निवासी जीव आणतो पडसर मातीत. प्राण हिरवा माझा देव आहे वागोबा. प्रगती तुमच्या बाद आमच्या जंगलात न मागवा. पैसा किती दाखवाल भौतिक सुखाचे चाकरवाल. भविष्य तुमचे हायला बाड मी जगतो हाय तो वाढता मान. प्रगतीचे तुमचे भोग पाहता पैसे छापते कोण. झाडे आमची कापते कोणी. जंगलात मेट्रो मागते कोण. झाले हाय जगणे दुःख हे पिंजऱ्यात घालता जनावर मुखे. केले मालमताचे तुकडे पाहू ना दे तुम्हा आकाश मोकळे. गोड बोले नेता ते सोंगाडे आदिवासीचे घर मध्ये झोपडे. सोंबडे तर लबाड बोंबले सोया खिशामध्ये रोकडा कोंबले. जाऊ आम्ही का तुमची पुढं पाणी पाहू तरी किती तुमची फसवाणी. निशिदीने आवाज येतात शांती आता माती कपाळा तटी. धरीने बातमी होईल राटी. आता यात मध्ये येईल क्रांती. भीत ना तुला मी दिलं का माझी हासी हासी चढवो फासी. माणूस थँक्यू सो मच डीजे. आपण टॉसच्या दिशेने वळतोय. पुढचा टॉस या ठिकाणी केला जाईल बोबत बॉईज बोबतपाडा आणि त्यांच्या समवेत श्री साई दत्त स्पोर्ट्स काजूपाडा या 2 संघामध्ये टॉस केला जातो. चला टॉस साठी 2 कर्णधार यायचे आहेत. त्याचनंतर अतिथी कक्षामध्ये आपण पाहतो हेमंतजी वर्तक साहेब आहे. त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस या ठिकाणी करणार आहोत. हेमंतजी वर्तक साहेबांना विनंती करतोय आपण यायचं आहे. चला काजूपाडा टीमचा संगनायक संगनायक मला चेंज केला या ठिकाणी श्री साई दत्त स्पोर्ट्स काजूपाडा टीमनं.
हॅलो, टॉस बॉक्स मध्ये स्वागत असणार आहे हेमंत वर्तेकर साहेब. शुभ टॉस या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत. एका बाजूने संघ आपण पडा खोपरकर बॉईज असा कॉल आला होता, मात्र विजयदीप येते. टॉसचा निकाल आपण पाहिला तर श्री साई दत्त स्पोर्ट काजूपाडा टीमच्या बाजूने लागलाय. जयेश, टॉस या ठिकाणी जिंकला, डिसिजन काय असणार आहे? तर नक्कीच आपण पाहिलं की जर या माचा आढावा घेतला तर बॅटिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. समोरच्या संघाला किती धावांचा टार्गेट निश्चित दिला जाईल बघू, विचार आहे कधी, कारण की या मैदानावर चांगला खेळ केला तर मग जास्त जास्त धावा येत आहेत आणि चांगली बॅटिंग केली तर मग जितक्या होतील तितक्या उभ्या करण्याचा प्रयत्न करू आम्ही. आज तुमचा संघ संपूर्ण आहे का? 2-3 खेळाडू कमी आहेत, परंतु नक्की चांगला प्रयत्न करू आम्ही खेळण्याचा. बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील तुम्हाला. तर टॉस जिंकलं असतं तर काय डिसिजन घेतलं असतं? क्षेत्ररक्षण जे हवं होते ते मिळायला गेलंय. क्षेत्ररक्षण समोरच्या संघाला किती धावांच्या आतमध्ये रोखलं जाईल? 40 ते 50. आज तुमचा संघ संपूर्ण आहे. एक चांगली फाईट पाहायला मिळेल. हो, नक्कीच. बेस्ट ऑफ लक तुम्हाला देखील. मित्रांनो, टॉस बॉक्स न्यूज अशी आहे, टॉसचा निकाल आपण पाहिला तर श्री साई दत्त स्पोर्ट काजूपाडा टीमच्या बाजूने लागलाय. त्यांना स्वीकारला आहे बॅट पस फिल्डिंग करावी लागेल ती म्हणजेच बोबत बॉईज बोबतपाडा टीमला. जाऊया आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने. त्या ठिकाणी सज्ज असतील व्हॉइस ऑफ काजूपाड्याचा बुलंद आवाज जयेश चिटुकले. मॅचला देखील सुरुवात झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. एक्कावन्न धावांचा पाठलाग पूर्ण करायचा आहे. सध्या तरी चांगले बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सागर करणं यावेळेस चांगला फटका आहे ऑफ साईडला. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, पकडतोय झेल आणि समाप्त झालाय. फलंदाज रोहित सुतार या खेळाडूचा खेळ आउट. सबसे बड़ा हाँ आई देखो फिर अपनी बारी कर लिए हमने पूरी तैयारी, पूरे जोश के साथ में झूमेंगे, मेरे बिरसा की याद मेरे सीने में समारी. ये आदिवासी छोरे जंगल के शेर करने को आए बड़ा उलट फेर, चाहे कोई भी आए कर देंगे ढेर. पूरे जोश में रखे मैदान में पैर, बिरसा मुंडा यानी इमोशन है, गूंज उठा 7 ओशन, लहरा के परचम आसमान में, आदिवासी नाम किया रोशन. तर पहिली विकेट डाऊन झाले या ठिकाणी आपण पाहिले तर मयुदेव स्पोर्ट राजावली टीमची. 51 धावांचं लक्ष या ठिकाणी आपण पाहिलं तर आहे राजावली टीमला आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिली विकेट डाऊन झाल्या. सागर यावेळेस षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला आहे. यावेळेस ऑन साईडला मात्र चेंडूला दिशा दिली आहे. शॉर्ट विडॉनच्या दिशेने चेंडू रवाना झाला होता. एक सिंगल मात्र ठिकाणी कंप्लीट केले. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 3 आकड्यावरती. अतिशय जबरदस्त सुंदर वातावरणामध्ये रोमहर्षक स्पर्धा आपण पाहतोय. विजयदीप खोपरेपाडा आयोजित आई महामाई देवी चषक 2025 चा महासंग्राम आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसातील ही महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नाण्याची एक बाजू आपण पाहिले, नाण्याची दुसरी बाजू देखील आपण पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष होताना मैदानाच्या आतमध्ये पाहिला, परंतु दुसऱ्या बाजूने त्या संघर्षाचा प्रत्युत्तर कशा पद्धतीने दिला जाईल. पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपन्न झाला. 51चं टार्गेट पूर्ण करायचं आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 1 बाद 3 धावा धाव फलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. नक्कीच आपण पाहिलं तर जी सुरुवात अपेक्षित आहे तुषार आपण पाहिले हा फटका खेळला जातोय आडवा बॅटच्या साईडने. जयेश भू याला आपण पाहिलं तर फिल्डिंग चांगली झाली. 3 धावा फलकावर आत्तापर्यंत आणि त्यामध्ये एक प्लस होईल म्हणजे 4 धावा. लक्ष आपण पाहिलं तर नक्कीच मोठं आहे आणि ते लक्ष पूर्ण करायचं असेल तर मग पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 51 धावा पूर्ण करायचे असताना पहिल्या षटकामध्ये थोड्याशा कमी धावा आल्यात आणि मग हे आता कुठेतरी विचारत असेल की मग खेळण्याचा अंदाज मात्र थोडासा वेगळा दर्शवावा लागेल.
यावेळेला मिस टायमिंग शॉट आहे हवेत, मात्र फिल्डर आले होते, झेल होता भरपूर वेळ हवेत, पण तो कॉलिंग व्हायला हवं होतं. कुठेतरी आपण पाहिलं व्यवस्थित जजमेंट सुद्धा करायला हवं होतं. आणि सगळ्या काही मात्र आपण पाहिलं तर मिस्टेक्स होत आहेत आणि त्या मिस्टेक्सचा मात्र आपण पाहिलं तर मग इथे नुकसान थोडी होताना पाहायला मिळते. 5 धावा फलकावर 1 गड्याच्या मोबदल्यात. यावेळेला आपण बघितलं आडवा पाठच्याने खेळण्याचा प्रयत्न, मात्र फलंदाज स्वतःहून नक्कीच डगआउटच्या दिशेने रवाना झाला आहे. आणि इथे पाहायला मिळालं की विकेट डाऊन झाली आहे. वर्दी स्पोर्ट्स राजावली बी टीम आपण पाहिली आहे तर अडचणीमध्ये फसली आहे आणि दुसरी आणि डबल आपण मध्ये ही विकेट गमावली आहे. अगं मी अक्षयची आयडम मला रोज येई त्याची आठवण फुलटॉस होता. यावेळेला आपण पाहिलं किशोर मिस केलं जाते. मेजवानी होती स्वीकारता आली नाही. नो बॉलचा इशारा मात्र आपण पाहिला. भीमर चेंडूच्या हाताळणी मात्र इथून गेली आहे आणि ह्या चेंडूचा नक्कीच फायदा घ्यावा लागेल कारण की इथून मॅच मध्ये जर तुम्हाला परत यायचं आहे, या मॅच मध्ये जर तुम्हाला 51 धावा चेस करायच्या आहेत ना तर मग इथून आता या चेंडूचा आणि प्रत्येक चेंडूवर मात्र नक्कीच एक आपण पाहिलं तर मग चांगला शॉट सिलेक्शन करावं लागेल. नक्कीच पंचा दर्शवतील. यस डेफिनेटली एक नो आणि एक बाईच्या स्वरूपात धाव असेल. फ्रीटचा चेंडू किशोरसाठी. फुल टॉस यावेळेला लॉफ केलाय, हवेत आहे आणि हा चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या पायाला मिळेल. हा षटकार 6 धावा आणि जी मेजवानी होती स्वीकारली गेली पूर्णपणे आणि आपल्या संघासाठी आपण पाहिलं तर नक्कीच महत्वपूर्ण धावा जोडल्या. मी त्याच्यावर एवढा प्यार करू ना पण तो मस्त रागावं. प्यार ओढा मी अक्षयवर करायला पण अक्षयसाठी क्या रागावं. प्यार ओढा मी अक्षयवर करायला. याच दरम्यान आपण बघितलं की डॉट डिलिव्हरीज आपल्याला पाहायला मिळाली. विश्लेषण करायचं झालं तर किशोर जोपर्यंत आपण पाहिली आहे तर इथे लढताना पाहायला मिळतील. 37 धावांची अजून सुद्धा गरज आहे सामना जिंकण्यासाठी. षटकामध्ये चेंडू फेकून झाले आता. शॉर्ट पिच यावेळेला उडवलाय. शॉर्ट अंपोल सक्सेसफुल आणि हा चेंडू मिड विकेट लागून हा येतो षटकार. 6 धावा. धन्यवाद डीजे. पंच नक्कीच षटक संपलंय का कारण की आमचे स्कोरर सांगतात की एक चेंडू शिल्लक आहे कारण की एक चेंडू हाताला गेला होता तिथे. षटकार आल्यानंतर डॉट बॉल आहे. षटकार आल्यानंतर डॉट आहे का? ओव्हर झाले ओव्हर. षटकार आल्यावरती डॉट आहे बॉल. येस डेफिनेटली आपण बघितलं तर षटक फिनिश झालेला आहे कारण की एक डॉट चेंडू मात्र तो काउंट केला नव्हता आमच्या स्कोररने. या थोडीशी नक्कीच मिस्टेक झाली होती ती सुधारली जाते आणि होत आहेत कारण की मोठ्या मोठ्या शहरामध्ये छोट्या छोट्या चुका होत आहेत आणि ही चूक सुद्धा आपल्याला नक्कीच दुरुस्त करता आली आहे. टीमची टोटल आपण पाहिली आहे फलकावर आहेत 20 धावा म्हणजेच आणखीन जिंकण्यासाठी 31 धाव्यांची गरज असेल. जवळजवळ षटक समाप्त झाले तर 2 म्हणजेच जवळजवळ आणखीन 12 चेंडू आणि 31 धावा या हव्या आहेत जिंकण्यासाठी. नक्कीच या वेळेला आपण पाहिलं ना तर चांगला क्रिकेट मात्र खेळावा लागेल. जसं म्हटलं जाते ना कद बडा ना पद बडा. जो मुसीबत में आपके साथ खडा हो वही होता है सबसे बडा. आणि या वेळेला आपण पाहिलं तर थोडीशी टीम अडचणीमध्ये फसलेली आहे देखील परंतु त्या अडचणीमधून बाहेर काढण्याचं कार्य एका बाजूने प्रयत्न तर केले जात आहेत किशोरच्या माध्यमातून. अजय सालकर बॉलिंग ट्रॅकवर. शॉर्ट पिच चेंडू दम नाहीये फटक्यामध्ये तितका
आणि जेल ड्रॉप. काय घडलंय कारण की तिथे थोडासा सूर्याच्या विरुद्ध आपण पाहिलं तर नक्कीच ही नजर तेज मात्र ठेवायची होती आणि थोडासा अडथळा मात्र तिथे दिसून आला आणि तेच प्रमुख कारण आपण पाहिलं की मग झेल खाली व्यवस्थित पोहोचणं मात्र शक्य नव्हतं आणि जेल ड्रॉप झाली आणि पोहोचले सुद्धा होते परंतु व्यवस्थित नजर राहू शकली नाही आहे चेंडूपर्यंत आणि मग जेल ड्रॉप होताना पाहायला मिळाला. प्ले अँड मिस हे समीकरण पाहायला मिळालंय. किशोर स्ट्राईक एंडकडे राहतील तर त्यांचे प्रयत्न मोठेच फटके खेळण्याचा प्रयत्न केला जाईल कारण की त्यांचा विचार आपण पाहिलं तर एक सकारात्मक दिसून येते कारण की प्रत्येक चेंडूला ते बाउंड्रीच्या बाहेर उडवण्याचा प्रयत्न करतायत परंतु अजय चांगले गोलंदाज आहेत ज्याकडे अनुभव आहे. फुलटॉस यावेळेला मात्र व्यवस्थित बॅटवर घेतलाय चेंडूला उडवलाय आपण पाहिलं तर लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पार मिळेल हा शानदार चौकार 4 धावा. या चौकाराने टीमची टोटल पुढे सरकली आहे 25 या धावसंख्येवर म्हणजे 26 धावा इथून हव्या आहेत जिंकण्यासाठी आणि या षटकातील चेंडू फेकून झालेले आहेत आतापर्यंत आपण जवळजवळ पाहिले ना तर 3 म्हणजे 9 चेंडू आणि 25 धावा. डेफिनेटली आपण पाहिलं तर जवळजवळ 25 धावा झाले 26 धावा हव्या आहेत आणि 9 चेंडू म्हणजे अर्धा पल्ला 9 चेंडू मध्ये आता नक्कीच पूर्ण करायचा आहे आणि तो करता येईल का. शॉर्ट पिच होता यावेळेला आपण पाहिलं तर हा चेंडू खेळला जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. कदाचित मित्र म्हणेन की या वेळेला हा चेंडू आपण पाहिला तर सोडून दिला असता तर नक्कीच फायदा झाला असता का. आपण पाहिलं तर इथे DRS ची डिमांड केली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमनं कारण की आपण पाहिला यस डेफिनेटली आपण पाहिलं तरी इथे कारण की एक वॉर्निंग दिली जाईल कारण की चेंडू सोडला असता तर नक्कीच वाईट मिळाला असता कारण की कनेक्ट केला बॅटला त्यामुळेच आपण पाहिलं की नक्कीच इथं जी रिव्ह्यू सुद्धा तुम्ही गमावलेला आहे एक आणि मग एक चेतावणी फक्त मात्र गोलंदाजाला दिली जाईल कारण की यानंतर अशा प्रकारचा चेंडू हाताळू शकत नाही आहे अपेक्षा होती फलंदाजाकडून. बॅटची कडा यावेळेला विकेट मात्र मिळेल किशोरची. ह्या विकेटनं मात्र आपण पाहिले तर ह्या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट आणि मोठा टर्निंग पॉइंट आहे कारण की ही विकेट मॅचला पूर्णपणे पलटण्याची क्षमता ठेवणारी होती आणि ती मिळवल्यानंतर आता मरुदी स्पोर्ट्स राजावली टीम थोडी फसलेली आहे कारण की आता येणारे चेंडू शिल्लक आहेत आपण पाहिले 7 आणि जिंकण्यासाठी धावांची गरज 24. चिकनी पुरी 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 बघते ओढी कोणाला चिकनी पुरी 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 गजरा तुझे केसाला. थँक्यू नक्कीच जे ते आपण पहिलं 7 आणि 24 आता हे समीकरण राहिलंय तर इथे आता मॅच जिंकायची आहे ना तर मग या बॉलवर एक मोठा फटका एक्झिक्यूट करणं आता गरजेची बाब झाली कारण की इथे जर मोठा फटका येतोय तर मग थोडं टोटल आहे ना उर्वरित शेवटच्या षटकामध्ये थोडं कमी केलं जाऊ शकतंय परंतु आपण बघितलं तर या वेळेला नक्कीच आपण पाहतोय की दुसरा बाउन्सर असेल तर मग नो बॉलचा इशारा मात्र जरूर मिळाला. डेफिनेटली आपण पाहिलं तर नो बॉलचा इशारा इथे येताना पाहायला मिळाला आणि त्यामुळेच आता पुन्हा एकदा एक संधी आलेली आहे फलंदाजाकडे. फ्रीडचा चेंडू असेल नो बॉल मात्र नक्कीच हाताळला जातोय आणि दुसरा नो चेंडू हाताळला गेलाय. फ्रीडचा चेंडू मात्र कंटिन्यू असेल
विश्लेषण करायचं झालं तर थोडीशी नाराजगी डगआउट मध्ये आपल्याला जर पाहायला मिळते, कारण की या चेंडूवर नक्कीच थोडी मेजवानी होती, कारण की फुलटॉस होता आणि दिशाहीन होता. परंतु यावेळेला उडवलाय, हवेत आहे फ्री हिटचा चेंडू. महेशने झेल पकडला आहे, परंतु फ्री हिटचा चेंडू असल्यामुळे नुकसान जास्त काही होणार नाहीये तिथे. जवळ जवळ आपण पाहू शकतो की यावेळेला कुठेतरी हा खेळाडू विसरला होता की आपण कॅच पकडलाय, परंतु फ्री हिटचा चेंडू होता. 2 धावा मिळाल्या, टीमची टोटल मध्ये भर पडली आहे. 31 धावा, म्हणजे आता राहिले 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 20 धाव्यांची गरज आहे. मॅच आपण पाहिली आहे तर थोडीशी कठीण झाली का, कारण की प्रमुख जे बॅटर होते ना मोरजी स्पोर्ट्स राजावली बी संघाचे, ते डगआउटमध्ये जाऊन बसलेत. आणि त्यामुळे आता जर विचार करायचा झाला तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर प्रशांत आणि उमेश 2 बंधू आहेत, परंतु या बंधूंना चांगली कामगिरी करावी लागेल, कारण की या 6 चेंडूमध्ये कशाही होईना परंतु 20 धावा जोडण्याचा प्रयत्न टोटोटट करावाच लागेल. कारण की हा प्रयत्न जर तुम्ही केला ना तर तुम्हाला ही मॅच जिंकण्याची संधी मिळेल, अन्यथा नक्कीच काही मिळणार नाहीये. आणि ते प्रयत्न पहिल्या बॉलपासून हे करावे लागतील. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिलं कारण याचा पहिला चेंडू आपण पाहिला तर वेगवान तेज तर्रार आपल्याला पाहायला मिळाला आहे. तेज तर्रारा नक्कीच आपण पाहिलं तर ज्या प्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर गती चांगली आहे, चांगलं नियंत्रण आहे आणि चांगला खेळ करू शकतोय. आणि करणकडे आपण बघितलं तर अभ्यास तितकाच चांगला आहे, कारण की लेदर क्रिकेट सुद्धा नक्कीच चांगला खेळत होतं आणि लेदर क्रिकेटचा अनुभव मात्र त्याला इथे फायदेशीर ठरताना आणि तो त्याने पणाला सुद्धा इथे लावला गेलाय. पहिल्या चेंडूवर नक्कीच चांगला टप्पा पाहायला मिळाला. दुसरा देखील आपण पाहिलं तर हा डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय, मात्र आपण पाहिलं तर चेंडूवर नजर ठेवायला हवी आहे. नक्कीच ते चित्र मात्र आपल्याला इथून दिसून आलंय. आणि आपण बघितलं तर इथे जवळजवळ दुसरा डॉट चेंडू, येणारे 4 चेंडू आणि आता 20 धावा, म्हणजे प्रत्येक एक चेंडू आता मात्र बाउंड्रीच्या बाहेर, कारण की 2 षटकार आणि 2 चौकार. मॅच जिंकायचे आहे इथे तर नक्कीच हा विचार करावा लागेल. मी आधीच उल्लेख केला होता, कारण की फलंदाज डगआउटमध्ये परतले होते. हा ओव्हर पिच थोडासा होता, परंतु नक्कीच त्याला डिलिव्हर करू शकले नाही आहे बाउंड्रीमध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहिला तर 2 धावा मात्र मिळतील. या 2 धावीने टीमच्या टोटलमध्ये भर पडली आहे. 33 धावा, 3 चेंडू आणि 18 धावा. आता 3 उत्तुंग षटकार. मॅच संपलेली नाही आहे, परंतु या बॉलवर जर षटकार आला तर मॅचमध्ये येऊ शकतात. की हा बॉल जर एक चांगला गेला तर मग मोरजी स्पोर्ट्स राजावली बी टीम कुठेतरी पराभवाच्या छायेमध्ये जाताना आपला जरूर पाहायला मिळेल. फुलटॉस हाताळलाय, प्रयत्न केलाय, परंतु डिस्टन्स नाही आणि इथे विकेट मिळेल गोलंदाजाला करणला. मॅच आता मात्र इथे फसली पूर्णपणे राजावली टीमसाठी. आता राहिलेले फक्त 2 चेंडू आणि 18 धावा. की ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं ना की कुठे ना कुठे चुका होत्या त्या नडल्या गेल्या आणि भरपूर फायदा मिळाला वाघोबा प्रसन्न बावकल टीमला. ज्याप्रमाणे त्याने फलकावर धावा अर्जित केल्या 50 धावा आणि त्यानंतर 51 धावा. चेस करणं थोडं कठीण गेलं आणि ते आत्तापर्यंत कठीणच राहिलंय. बॅटर आपण पाहिले मैदानाच्या आतमध्ये नितीन आले, खेळले गेले, त्यांच्या माध्यमातून 1 धाव मात्र जोडली गेली आहे. परंतु या एका धाव्याने नक्कीच जी औपचारिकता आहे आता तीच कंप्लीट होणार आहे, कारण की स्वप्न जर आपण पाहिलं जिंकण्याचं तर ते स्वप्न आता स्वप्नच राहील. शेवटचा चेंडू असेल आणि 17 धावा हव्या आहेत. बाट फिरवली आहे परंतु मिलाप नाही आहे बाट आणि चेंडू मध्ये. नक्कीच आपण पाहिलं तर डॉट चेंडू आणि अशा तऱ्हेने सामना जिंकला गेलाय. आपण पाहिलं तर वाघोबा प्रसन्न बावकल संघ नक्कीच अभिनंदन असेल वाघोबा प्रसन्न टीम आणि मोरजी स्पोर्ट्स राजावली बी टीम नक्कीच आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतोय.